जगभरातनं लोक मुंबईचा गणेशोत्सव पाहायला येतात। ज्या मोठ्या भव्य दिव्य मूर्त्या असतात, लालबागच्या राजाची मला वाटतं जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती 24 तास चालते। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होतं, करोडो लोक ती मिरवणूक पाहायला येतात। अंबानींसारखे मोठे मोठे लोक त्या समुद्रामध्ये विसर्जन करायला जातात। एवढा मोठा हा सगळा तुम्हाला का खंडित करायचं आहे? म्हणजे तुम्ही ह्याचा अर्थ ह्याच्या विरोधात, तुम्ही ह्याचा अर्थ हिंदू सणांच्या साजरा करण्याच्या विरोधात आहात का? हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे। आमदार वरुण सरदेसाई आपल्या सोबत आहेत। तुम्ही आता सभागृहामध्ये पीओपीचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता। काय नेमकी सरकारची भूमिका आहे, तुमची भूमिका काय? नाही, खरं सांगू तर आज ती लक्षवेधी लागणार होती, स्पेशल सेशनमध्ये लागणार होती, पण तो क्रमांकच आला नाही। आता तो क्रमांक मुद्दामून येऊ दिला का नाही हा देखील आमच्या मनामध्ये प्रश्न आहे। कारण गणेश उत्सवातील पीओपीच्या मूर्त्यांचा मुद्दा हा केवळ काय माझ्या एकट्याचा नाही, हा मराठी अस्मितेचा, हिंदू अस्मितेचा मुद्दा आहे। एका बाजूला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुंबईतील, आपल्या कोकणातील, महाराष्ट्रातील जो सगळ्यात मोठा हिंदू उत्सव साजरा केला जातो तो जो गणेश उत्सव आहे, त्यावर कुठेतरी पीओपी मूर्त्यांवर बंदी आणून व्यत्यय निर्माण करायचं ही दुटप्पी भूमिका आहे। यावर ज्या गाईडलाईन्स आहेत या CPCBच्या आहेत, त्यामुळे CPCB हे मोदी सरकारच्या अंडर आहे, त्यामुळे वरनं तुम्हीच बंदी घालायची आणि इकडे येऊन त्यांचे मंत्री सांगणार की आम्ही यातनं मार्ग काढू। तर तुम्हाला मार्ग काढायचा होता तर केंद्र सरकारच्या तुम्ही गाईडलाईन बदलून घेतल्या पाहिजेत। तुमची भूमिका काय आहे याच्यावर? नाही, भूमिका बघा, जे वारंवार सांगण्यात येतं की प्रदूषण होतंय, प्रदूषण ह्याच्यामुळे होतं। प्रदूषण काय केवळ पीओपीच्या मूर्त्यांमुळे होतं का? आज या गणेश उत्सवामुळे संपूर्ण मुंबईमध्ये एक वेगळं वातावरण तेवढे दिवस तयार होतं। अनेक लाखो लोकांना याच्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळतात। जगभरातनं लोक मुंबईचा गणेशोत्सव पाहायला येतात। ज्या मोठ्या भव्य दिव्य मूर्त्या असतात, लालबागच्या राजाची मला वाटतं जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती 24 तास चालते। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होतं, करोडो लोक ती मिरवणूक पाहायला येतात। अंबानींसारखे मोठे मोठे लोक त्या समुद्रामध्ये विसर्जन करायला जातात। एवढा मोठा हा सगळा तुम्हाला का खंडित करायचं आहे? म्हणजे तुम्ही ह्याचा अर्थ ह्याच्या विरोधात, तुम्ही ह्याचा अर्थ हिंदू सणांच्या साजरा करण्याच्या विरोधात आहात का? हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे। पुन्हा एकदा एअरटेलचा मुद्दा पुढे आलेला आहे, काय भूमिका आहे तुमची यावरती? एअरटेलचा मुद्दा नाही आहे, मुद्दा हा आहे की एअरटेलच्या एका दुकानामध्ये ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर काल प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली। एक महिला सांगते जोरात, त्या एअरटेलची कर्मचारी, की मराठीत बोलणं हे मुंबईमध्ये अनिवार्य नाही, कोण म्हणाला बोललं पाहिजे। त्यामुळे ही असली दमदाटी आम्ही खपवून घेणार नाही। काल चारकोपमध्ये ही घटना घडलेली आहे, त्यामुळे वारंवार 2 दिवसापूर्वी भैयाजी जोशी म्हणतात मुंबईची भाषा मराठी नाही। काल एअरटेलच्या भूमिकेत एअरटेलचे कपडे घालते एअरटेलच्या दुकानात, जेव्हा एअरटेलच्या दुकानात एखादा कर्मचारी म्हणतो तेव्हा ती एअरटेलचीच भूमिका आम्हाला समजावी लागेल। त्यामुळे अशी जर कोणी मुंबईमध्ये येऊन मराठी बोलण्याची गरज नाही, मराठी आलं नाही तर काय फरक पडतो, अशी जर भूमिका घ्याल तर शिवसेना आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। खरं तर खोक्या भोसले हा अनेक दिवसांपासून पोलिसांना गोंगारा देत होता, अनेक व्हिडिओ त्याचे समोर आलेले होते। आता पोलिसांनी अटक केलेली आहे, कसं बघताय? बघा, अनेक विषय महत्त्वाचे आहेत या राज्यामध्ये, पण मला वाटतं की मी काय पक्षाचा प्रवक्ता नाही आहे। आज मी इकडे आमदार म्हणून आले असताना 2 महत्त्वाचे विषय मला जे वाटतात ते म्हणजे सर्वप्रथम गणेश उत्सवात जे पीओपीच्या मूर्त्यांवर जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भात मी लक्षवेधीसुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला, ती आज क्रमाने येऊ नाही शकली किंवा मुद्दामून येऊ नाही दिली, जो काय असेल ते। त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय आणि कालचा एअरटेलचा विषय, याच्या व्यतिरिक्त जे काही बाकीचे विषय आहेत त्या सगळ्या विषयांवर मला वाटतं की आमचे पक्षाचे प्रवक्ते बोलतील। अगदी पाहतोय आपण कुठेतरी पीओपीचा मुद्दा आहे आणि अनेक लोकांची भावना आहे, त्यामुळे त्यावरती सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या मागणी जी आहे ती वरुण सरदेसाई करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन कृष्णा खापरे, सराज सुरवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।